मित्रांनो, आज 9-12चं मैदान पार पडलं आणि त्यात 2 नंबरचा मानकरी ठरला आहे दहीगावकरांचा पाखऱ्या. आपल्यासोबत संपूर्ण टीम आहे. संतोष शेट आहेत. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं सुंदर त्या गाडी पळाली, ती म्हणजे शिरसोडीकरांची रायफल आणि पाखऱ्या. काय सांगाल आजच्या गाडीबद्दल? गाडी चांगलीच पळाली गाडी, एकदम मस्तपैकी पळाली गाडी. कसं काय नियोजन कसं काय झालं होतं आज? नियोजन म्हणजे 9 तारखेलाच पळायचं होतं वडकीच्या मैदानावर. 9लाच होतं 5ला. बरं. परंतु ते जरा हे कॅन्सल झालं आणि आजचं मैदान पळवलं. खऱ्या अर्थानं पाखऱ्या जिथे जाईल तिथे तुमचं 100% आता तर ह्या चालू घडीला नाव करतोय. अहो, ह्या वर्षात त्याचा जो 35-36 गोल आला कारण चालू वर्षात होय ना. गेल्या वर्षी म्हणलं ना नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे त्याच्या अगोदर गोला झालं ह्या 9-12च्या अगोदरच, पण एवढं जास्त नव्हतं. क्वार्टर 9-12 हा 9-12ला सेमीमध्ये रायफलची आमची पाखरे टाकाटाकी झाली. एक अर्धा फुटाच म्हणजे मार खाल्ला नव्हता. बरं. हां. तिथून पाखरे जास्त चर्चेत आला. आणि विशेष म्हणजे आता रायफलचा बॅड पॅच चालू होता, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याने म्हणजे पाखऱ्याने साथ दिली त्याला आणि त्याला पण थोडक्यात परत त्याच स्पीडवर आणलं. त्याच स्पीडवर आणले थोडक्यात रायफलला. काय सांगाल एकंदरीत? रायफल हा पहिल्यापासून पळतो. बॅड पॅच म्हणजे कसं असतं, थोडंफार कुठं आजारी असतं, कुठं काय असतं, त्याच्यामुळे तेवढं एका थोडं राहतं तेवढं. नक्कीच आजचं मैदान कसं पार पडलं काय सांगा? चांगलं पोर योग्य आहे मैदान. आणि फाटी पण चांगली होत्या पहिल्यापासून त्या. आणि मेन म्हणजे पाखऱ्याचा पळ आज खऱ्या अर्थानं चांगली गाडी पळाली. मी थोडक्यात दोघांची जुटून पळाली गाडी. ड्रायव्हर कोण होता आपलाच? गटाला परसू ड्रायव्हर होतं. बर. आणि सेमीला फायनलला सोन ड्रायव्हर रामस्करवाडी. बर. बोहरतो. नक्कीच एकंदरीत आता रायफल तुम्ही पाखऱ्याबद्दल मागच्या म्हटलं होतं की लंपी झाला होता तुम्ही, त्यावेळी तुम्ही त्याचं सर्व सांगितलं होतं. पण तो काळ आणि आत्ताचा काळ खऱ्या अर्थानं काय सांगाल? त्या काळातला संघर्ष आणि आत्ताचा संघर्ष. त्या काळातला संघर्ष लय वाईट होता. हा ना. तेवढा ती संघर्ष केला, त्याची सेवा केली, ती त्याचं उत्तम फळ देतोय तो. आणि आता भरपूर मोठी मैदान आहेत. आता तुम्हाला माहिती पुसेगावचं हिंद केसरी मैदान आहे. नियोजन झालं का नाही? नाही झालं, चाललंय. होईल चांगलं होईल. कारण प्रत्येक गाडा मालकाला एक गुलालाची अपेक्षा असते, तुम्हाला माहिती आहे पुसेगावचा हिंद केसरीचा. आणि त्या अर्थाने तुम्ही पण 100% प्रयत्न करणार ह्यावेळी, कारण आता बैल पण तुमचा गुलालात कंटिन्यू आहे. पाखराचे वैशिष्ट्य काय सांगाल? पाखराचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, फेरा तो वाढून पळतो, वाढतच पळणार, वाढत पडतो. निकाला एकदम म्हणजे फास्टच, म्हणजे निकाल ते एकदम स्पीडनेच घेतो, डबल स्पीडने घेतो. आणि बाहेरनं कसं स्पीड आहे? काय त्या आतल्यापेक्षा बाहेरनं जास्त स्पीड पळतोय पब्लिकचा स्पीड. आता किती वर्ष आहे साधारणतः? आता 3.5 वर्ष झालं. आणि कुठून घेतला होता काय तुम्ही? आम्ही करमाळ्यातून घेतलेला होता. एक 8-9 महिन्याचं वासरू होतं, पितं ते आणलं होतं वासरून. आपला आणून सांभाळून शिकवून काढलं आपलं. तुमच्या आठवणीतला पाखऱ्याचा गुलाल कोणता आठवणीत कायम राहणार की बाबा मला? आमचं पहिलं हिंद केसरीचं मैदान माळशिरसचं. ड्रायव्हर तुमच्या पाठीमाग आहे तो बा, चेतन ड्रायव्हर कारुणेकर. पूर्ण त्याने आदत जेवढं किंवा गुलाल केलं का नाही, त्यांनी 14-15 गुलाल सगळं चेतन ड्रायव्हरने केलं. आणि त्या आदत मध्ये ते ओपनचं आपलं माळशिरसचं 1 फाट्याचं हिंद केसरी मैदान, ते मैदान मोठं मैदान म्हणायचं. म्हणजे आदत असताना त्याच्यात एवढी मोठी चर्चा होती पब्लिकची की माझे एवढं शिर्डी एवढं वासरू आहे ते फायनल राहिले म्हणायचे. शिळ एवढं वासरू फायनल राहिले म्हणायचे. नक्कीच. आता तुमच्या नियोजनात कोण कोण राहतं नक्की? म्हणजे या टीम मध्ये कोण कोण असतं? आम्ही चौघच आहे टीम मध्ये. चौघच असतं. आम्ही आमच्या विचाराने होते ना. आणि विशेष म्हणजे पाखऱ्या पण शांत आहे आपला नंदी तुमचं, म्हणजे एकदम शहाणा बैल आहे. त्याला म्हणजे कसं बोललं एवढं ते करतो, म्हणजे त्याला बोलून सगळं, तर त्याला सांगायचं सगळं असं कर तसं कर, त्या पद्धतीने ते करतो. नक्कीच. खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असेल तुमच्या टीमला, कारण आता भरपूर मोठी मैदान पण आहेत, त्यात चांगलंच पहिल्यात दिसेल पाखऱ्या. पुसेगावचं पण हिंद केसरी मैदान आहे, त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा असतील. तुमच्या पूर्ण टीमला शुभेच्छा. धन्यवाद.